3 वर्षांच्या चिमुकलीच्या न्यायासाठी मालेगावात उसळला संताप। महाराष्ट्र हदरला। चिमुकलीच्या हत्येनं मालेगावात संतापाची लाट पसरली आहे। तिचं वय होतं खेळण्याचं, बागडण्याचं, परसातल्या अंगणात फुलण्याचं। मात्र या चिमुकलीची कळी खुलण्याआधीच ओरबडण्यात आली आहे। तिच्या खळखळ हसऱ्या आवाजाला कायमच शांत करण्यात आलंय। मालेगावच्या डोंगराळेमध्ये अवघ्या 3 वर्षांची चिमुरडीवर झालेला अत्याचार आणि नंतर निर्गुण हत्या फक्त एकच प्रश्न उभा करतो, माणूस खरंच एवढा नीच कसा होऊ शकतो? फक्त मालेगावच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी ही घटना आहे। स्थानिकांनी या घटनेचा कडाडून विरोध केलाय। मालेगावमध्ये सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त बंद पाळलाय। आरोपीला आमच्या ताब्यात द्या या मागणीसाठी नागरिकांनी न्यायालयासमोर मोठा गोंधळ घातलाय। अत्याचारग्रस्त चिमुकलीच्या कुटुंबाला न्याय मिळावा, दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी नागरिकांनी घोषणाबाजी केल्या। हिंदूंना, मुस्लिम, दलित, आदिवासी सर्वांनी या चिमुकलीसाठी न्यायाची मागणी केली। भावनिक वातावरणात अनेक नागरिकांनी कुटुंबाला आधार दिला। मोर्चाच्या मार्गावर सर्वत्र न्याय मिळालाच पाहिजे, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी मी मुख्यमंत्री महोदयांशी बोलणार असून फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्याची मागणी करणार असल्याचं आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी पीडित कुटुंबाला दिलंय। तर डोंगराळेला चिमुरडीवर अत्याचार करून तिची करण्यात आलेली हत्या ही संतापजनक असल्याचं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितलं। स्थानिक पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास जलद गतीने सुरू आहे। तसेच या प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। मालेगावमध्ये न्याय मिळेपर्यंत अशा प्रकारचे आंदोलन सुरू ठेवण्याची मागणी काही संघटनांनी केली आहे। तपास जलद गतीने सुरू असून दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी एकमुखानं मागणी आहे। मालेगावच्या या ऐक्यपूर्ण प्रतिक्रियेमुळे न्यायालयीन आणि तपास यंत्रणांवर अधिक जबाबदारी येते आणि चिमुकलीला न्याय मिळेपर्यंत नागरिकांचा आवाजही थांबणार नसल्याचं आजच्या मोर्चावरून स्पष्ट होते। रईस शेख सह ब्युरो रिपोर्ट LS मराठी, मालेगाव।